इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,57,000 मतदारांसाठी एकूण 251 मतदान केंद्र उभारण्यात आली होती। त्यापैकी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 50% मतदान झाले। सकाळी मतदानासाठी मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता, त्यामुळे उल्हासनगरमध्ये सकाळी 9 वाजता केवळ 3.27% मतदान झाले। तो सकाळी 11 वाजताच्या उत्साहानंतर 11.9% मतदान झाले। 11 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली। दुपारी 1 वाजेपर्यंत उल्हासनगरमध्ये 21.56% मतदान झाले होते, जे दुपारी 3 वाजता वाढून 31.73% झाले। मतदानात चांगले मतदान झाल्यामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 42.68% मतदान झाले। या मतदानादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उल्हासनगरमध्ये दडका देत वातावरण तापवले आणि अखेर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 51.10% मतदान झाले। श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधकांची एकजूट असतानाही मतदानात घट दिसून आली। बोगस मतदान झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत। मतदान केंद्रावर पाणी, शेड आदी सुविधांचा अभाव होता। कडक पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले। 4 जून रोजी मतमोजणी होऊन विजयी उमेदवार जाहीर केला जाईल। सध्या शहरातील सर्वच नेते ज्यांनी आपले वर्चस्व दाखवण्याचे काम केले ते आता सोशल मीडियावर श्रेय घेण्यात व्यस्त आहेत।